हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणूनच आजपासून आपण सुरू करतो आहे नवरात्री स्पेशल सिरीज. 9 दिवस, 9 रंग आणि 9 खास रेसिपीज. आजचा रंग आहे पांढरा, म्हणजे शुद्धता, शांतता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. चला तर सुरू करूयात. आजची खास रेसिपी दुधी भोपळ्याची खीर. ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडेल हं. चला तर सुरू करूयात. सर्वात आधी दुधी भोपळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कोरड्या कपड्याने छान पुसून घ्यायचा. मग त्यानंतर त्याची सालं काढून किसून पाण्यात टाकायचा, म्हणजे दुधी भोपळा काळा होत नाही हं. मग आता एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं. मग त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा घट्ट पिळून पॅनमध्ये टाकायचा. छान परतून घ्यायचा. झाकण ठेवूनही शिजवून घ्यायचा. असं 2 ते 3 वेळा करायचं, म्हणजे दुधी भोपळा कच्चा राहत नाही आणि नंतर दुधामध्ये जास्त शिजवावा पण लागत नाही. मग आता त्यामध्ये खवा घालून छान मिक्स करून घ्यायचं. मग खवा एकदा छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि साखर पूर्ण वितळून द्यायची. एकदा का साखरेचा छान पाक झाला की मग त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. मग ड्रायफ्रूट छान मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये दूध घालून आपली खीर छान उकळायला ठेवायची. एकदा का छान उकळी आली की गॅस मंद करून वेलची पूड आणि केशर घालायचं आणि हे सगळं छान ढवळून 5 मिनिट मंद आचेवर ठेवून द्यायचं. कन्सिस्टन्सी सेट झाल्यावर आपली दुधी भोपळ्याची छान खीर तयार. हा होता आपल्या डे 1 नवरात्री स्पेशल सिरीजची दुधी भोपळा खीर. See you tomorrow with another colorful dish. Till then, bye and keep celebrating Navratri with joy.